नागपुरात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। विविध मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक झालेत। पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू आहे। आपण पाहतोय 7 ते 8 आंदोलक हे शिक्षकांची तब्येत बिघडलेली आहे। तर काल देखील या शिक्षक आंदोलकांनी या ठिकाणी मोर्चा काढला होता, मात्र याची कुठलीही दखल अद्याप शासनाने घेतलेली नाहीये। आज देखील हे आंदोलन सुरू आहे। तर आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक झालेले आहेत। आमचं वेतन मिळत नाहीये। गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून शिक्षकांचं वेतन रखडलेलं आहे आणि त्यामुळे आमचा उदरनिर्वाह होणार कसा असा प्रश्न यांनी विचारत शासनाकडे मागण्या मान्य करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या 6 ते 7 दिवसांपासून नागपूरमध्ये शिक्षक आंदोलन करतात। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो नागपूरमधली ही दृश्य आहेत। नागपुरात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी हे शिक्षक आक्रमक झाल्याचं आपण पाहू शकतो। तर पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड केली जाते। विविध मागण्यांसाठी शिक्षक चांगलेच आक्रमक झालेत। पोलीस आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात, त्यांची धरपकड करताना पाहायला मिळत आहे। 7 ते 8 आंदोलक शिक्षकांची तब्येत देखील बिघडली आहे। काल देखील काही आंदोलक शिक्षकांची तब्येत खराब झाली होती। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। पराग, आपण पाहतोय काही दिवसांपासून शिक्षक आक्रमक झालेले आहेत। त्यांच्या मागण्या शासन मान्य करत नाहीये, किंबहुना त्यांच्या मागण्यांची दखल देखील घेतली जात नाहीये, हे पाहायला मिळत आहे। आता काय घडतंय? नक्कीच कुठेतरी आंदोलनाची जी दखल आहे ती घेतली जात नसल्यामुळे शाला आयटी घोटाळ्या प्रकरणामध्ये आरोप असणारे जे शिक्षक आहे ते आता कुठेतरी आक्रमक झालेले आहे। कालही आपण पाहिलेलं आहे, अनेक शिक्षकांना भोवळ येऊन जे आहे रुग्णालयात दाखल करायला आज पुन्हा आक्रमक झालेलं आहे। कुठेतरी अधिवेशनापासून ते बसलेले आहे। 4 ते 5 दिवस झाले, मात्र कोणीही ठोस आश्वासन देत नाही, दखल घ्यायला कोणी येत नाही, यामुळे संतप्त झाले आहे। आज खरं तर गुडघ्यावर चालून ते विधान भवनाकडे जात असताना त्यांना थांबवण्यात आलं आणि त्यामुळे जे आक्रमक झाले पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि सगळ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने रेटाराटी आणि आहे ते सुद्धा व्हिज्युअल मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। आजही आक्रमक प्रवृत्ती जे आहे ते शिक्षक घेत आहे। वेतन 10 महिन्यापासून थकला आणि कसं रगावं अशा पद्धतीचा सवाल उपस्थित करत आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणत शिक्षक जे आहे ते आक्रमक होत आहे। नक्कीच पराग, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय गेल्या 10 महिन्यांपासून या शिक्षकांचं वेतन थकलेलं आहे आणि साहजिकच ते आज आक्रमक होत असल्याचं आपण नागपूरमध्ये पाहतोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।